ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली। यामध्ये सोयाबीन कपाशीचे मोठे नुकसान झाले आणि आता कशीबशी जे उरली सुरली जी पिकं आहे ते काढण्याचा एक हंगाम सुरू होता, तर पुन्हा 4-5 दिवसापासून अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे। आपण पाहत आहोत एक प्रकारे झाकलेल्या सोयाबीनला सुद्धा गंजीला कोंब आले आहे, काही ठिकाणी पोती ओली झाली आहे, कारण काही ठिकाणी सोयाबीन शेतामध्येच त्याला कोंब फुटले आहे। अशातच लोणी येथील शेतकरी आपल्यासोबत आपल्या व्यथा काय आहेत किंवा कशा प्रकारची परिस्थिती आता या अवकाळीने पुन्हा आली आहे यावर बोलत आहेत। ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे अतिवृष्टी आली त्याच्यामधून थोडंफार माझ्याजवळ जे काही सोयाबीन उरलेलं होतं 2 क्विंटल 3 क्विंटल जे ॲव्हरेज येणार होता, तर त्यावर सुद्धा या 2 दिवसाच्या पावसामुळे माझी गंजी भिजलेली आहे आणि सोयाबीन भिजलेलं आहे। या तुम्ही पाहू शकता माझ्या या सोयाबीनला पूर्ण कोंब आलेला आहे, पूर्ण अस्ताव्यस्त सोयाबीन पसरलेलं आहे। त्यामुळे माझं पूर्ण 100% नुकसान झालं आहे। परंतु सरकारनं मला तुटपुंजी मदत दिलेली आहे, त्या तुटपुंज्या मदतीतून काहीही होऊ शकत नाही। तरी माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी भरीव मदत करावी। आपण पाहत आहोत की जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान झालं आहे त्यावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात खरोखर अश्रू आले आहेत। आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे एक प्रकारे कंबरडे मोडले आहे किंवा मोठं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं होतं। आता पुन्हा अवकाळी पावसाने 5-7 दिवसापासून जो काही धुमाकूळ घातला आहे त्यामध्ये कपाशीसारखे किंवा सोयाबीनसारख्या पिकांचं मोठं